गणपती बाप्पा मोरया. जसं की तुम्हाला माहीतच आहे, गणेश चतुर्थी जवळच आलेली आहे. त्यामुळे इथे मी उकडीचे मोदक करून पाहिले व ते अगदी सुंदर झाले. त्याची उकडसुद्धा खूप चांगली झालेली. त्यामुळे माझे मोदक अगदी सॉफ्ट, एकदम मऊ, लुसलुशीत व अगदी चविष्ट झाले होते. तर हे मोदक परफेक्ट होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते सर्व गोष्टी टिप्स व ट्रिक्स सोबत मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ओला नारळ घेतलेला आहे. हा एक पूर्ण नारळ आहे. ह्या नारळाच्या पाठीचा भाग पूर्णतः मी काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपला चव एकदम पांढऱ्या कलरचा दिसेल. तर हा आता चव आपला तयार झालेला आहे. हा चव आपण या वाटीने मोजून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही भांड्याच्या प्रमाणात या चव घेऊ शकतो. जर आपण 1 वाटी चव घेतला तर त्याला आपल्याला अर्धा वाटी गूळ लागतो, किंवा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर त्याहीपेक्षा थोडासा जास्त गूळ तुम्ही टाकू शकता. हे असं 2 मिनिट भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला आता गूळ टाकून घ्यायचा आहे. हा गूळ टाकल्यानंतर आपल्याला परत 4 ते 5 मिनिट आपल्याला हे सारण असंच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ पूर्णतः यामध्ये मेल्ट होईल. गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये कट करून टाकू शकता. त्याचबरोबर 1 चमचा तूप व इलायची व जायफळ पूड यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा खसखस व्यवस्थित गरम करून टाकलेले आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल व ती खमंग लागेल. आता हे सारण आपलं इथे रेडी झालेलं आहे. आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. तर उकड काढून घेण्यासाठी आपण इथे प्रथम एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेणार आहोत. या पाण्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे पाणी व्यवस्थित उकळत आल्यानंतर पूर्णतः उकळी येऊ द्यायची नाही आहे. त्याआधीच आपल्याला यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं. तर हे तांदळाचं पीठ टाकत असताना आपल्याला लाकडाच्या साहित्याचा वापर करायचा आहे. इथे मी लाटण्याचा वापर करणार आहे. लाटण्याच्या साहाय्याने इथे मी असं छान गोल गोल फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल व व्यवस्थित वाफलं जाईल. आता हे 1 ते 2 मिनिट असं सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटासाठी गॅस बंद करून आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित वाफलं जाईल. 5 ते 7 मिनिटानंतर ही आपली उकड तयार होते. आता ही उकड गरमच आहे तोपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून याला व्यवस्थित मऊपणा येईल. ही उकड मळताना आपल्या हाताला खूप पोळतं, त्यामुळं मी इथे फुलपात्राचा वापर करत आहे. ह्या फुलपात्राने आपल्याला खूप वेळ याला असं छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली उकड एकदम एकजीव होईल व मोदक पण एकदम मऊ होतील. इथे तुम्ही पाहू शकता केवढा चिकटपणा आलेला आहे या पिठाला. आता हे पीठ आपल्याला खूप वेळ मळायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा गोळा बनवतो तेव्हा त्याला अशी रेष नाही आली पाहिजे किंवा तडकला नाही पाहिजे. आता ह्या गोळ्याचे आपल्याला छान असे मोदक बनवून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं लाटून घेणार आहे. लाटून घेताना आपल्याला आतला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे व साईडचा जो भाग आहे तो छान असा पातळ करायचा आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्या टाकताना त्या पाकळ्या व्यवस्थित होतील. आता ही आपली लाटी तयार झालेली आहे. अशा प्रकारच्या लाट्या तुम्ही हातावर सुद्धा करू शकता. खूप वेळ गोल फिरवल्यानंतर अशी लाटी तयार होते, पण इथे मी लाटून तयार केलेली आहे लाटण्याच्या साहाय्याने. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी छोटा मोदक बनवणार आहे, त्यामुळे मी इथे 11 पाकळ्याच टाकत आहे. अशा प्रकारे तुम्ही 21 पाकळ्याचे सुद्धा मोदक व्यवस्थित बनवू शकता. तर अशा प्रकारे आपण पाकळ्या पाडून घेत आहोत. जेवढ्या जवळ होईल तेवढी जवळ पाकळी केलात तर जास्तीत जास्त पाकळ्या तयार होतात. आता इथे आपल्या सर्व पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता यामध्ये सारण टाकून आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. हे सारण मी थोडंसं सिंपल प्रकारेच बनवलेलं आहे. तुम्ही यामध्ये आवडत असतील त्याप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे काप पण टाकू शकता. आता हे मोदक बंद करत असताना आपल्याला ह्या सर्व पाकळ्या एका साईडनेच फिरवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला मोदक एकदम कळीदार दिसेल. आता तुम्ही इथे पाहू शकता मी एका साईडनेच हा मोदक फिरवून घेत आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्यासुद्धा सुंदर अशा सुबक होत आहेत
व अशा प्रकारे वरच्या साईडने बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला हा सुंदर मोदक असा तयार होतो। अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। व आता हे मोदक वाफून घेण्यासाठी तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा एखादी चाळणी वगैरे असेल तर त्याला तुम्ही तुपाच्या साहाय्याने ग्रीस करून घेऊ शकता व एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन ती चाळणी त्यावरती ठेवून हे मोदक छान वाफून घेऊ शकता। इथे मी चाळणी घेतलेली आहे व त्याला व्यवस्थित ग्रीस करून त्यामध्ये हे मोदक ठेवत आहे। ॲट अ टाइम तुम्ही 6 ते 7 मोदक यामध्ये वाफून घेऊ शकता। आता इथे मी हे मोदक 10 ते 12 मिनिटासाठी स्टीम करून घेणार आहे। स्टीम करून घेताना यावरती आपल्याला एक प्लेट झाकून घ्यायची आहे व तुम्ही इथे पाहू शकता 10 ते 12 मिनिटानंतर आपले छान मोदक तयार होतात। आता उकडीचे मोदक केव्हा पण बनवताना आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत। जसं की उकड काढताना आपल्याला जेवढं आपण पाण्याचं प्रमाण ठेवणार आहोत तेवढंच आपल्याला राईस फ्लोअर म्हणजे तांदळाची पिठी घ्यायची आहे। त्याचबरोबर पूर्ण उकळी पाण्याला येण्याच्या आधीच आपल्याला त्यामध्ये ती पीठ टाकून घ्यायचं आहे। तसेच तांदळाची पिठी पाण्यामध्ये टाकल्यानंतर एखाद्या लाकडाच्या काठीचा किंवा लाटणाचा वापर करूनच आपल्याला ते पीठ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पीठ ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व ती उकड तयार झाल्यानंतर आपल्याला ती गरम असतानाच मळून घ्यायची आहे। ती उकड मळत असताना आपल्याला एखाद्या भांड्याचा किंवा स्मॅशरचा वापर करून ती पिठी व्यवस्थित मळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते पीठ व्यवस्थित मिक्स होईल व अशा प्रकारे आपले मोदक एकदम सॉफ्ट असे तयार होतील। तर आपल्या गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे मोदक तुम्ही पण करून पहा व ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपींच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू।